नमस्कार. आज आपण बनवतोय पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी अशी कटाची आमटी किंवा येळवणी बोलू शकता. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवतो ती आपल्याला गाळून घ्यायची आणि जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरे, 6 ते 7 लसूण पाकळ्या, खूप सारी कोथिंबीर व 2 ते 3 हिरव्या मिरच्या असं छानशी पेस्ट करून घ्या. नंतर एक पातेलं ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, जिरे, अर्धा चमचा हिंग, हळद व लाल तिखट टाकून छान असं परतून घ्या. छान परतून घेतल्यानंतर आपल्याला ते वाटण डाळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या जेणेकरून आपण डिरेक्टली फोडणी देऊ शकतो. नंतर आपल्याला छान फोडणी द्यायची आहे व एक 5 ते 10 मिनिट उकळी काढून घ्यायची आहे. चवीनुसार मीठसुद्धा ॲड करा. नंतर तुम्ही एक 5-10 मिनिट छान उकळल्यानंतर त्याला छान कट येतो आणि नंतर आपल्याला त्याच्यावरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे व आपली कटाची आमटी तयार होते, जी आपण पोळी किंवा भातासोबत खाऊ